लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना जातीचा दाखला जोडणे बंधनकारक नाही राहणार. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. आक्षेप असल्यास नियमानुसार कोर्टात तक्रार करता येईल. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला मतदान करण्याचा तसेच निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. या अधिकारापासून कोणी वंचित राहू नये यासाठी राखीव मतदारसंघात उभे राहणाऱ्या उमेदवारांना जातीचा दाखला जोडणे बंधनकारक राहणार नाही. केवळ प्रतिज्ञापत्राद्वारे संबंधित जात प्रवर्गाचा उल्लेख करून ग्वाही देणे बंधनकारक राहणार आहे. संबंधित उमेदवारांच्या जात प्रवर्गावर कोणाला आक्षेप असल्यास संबंधितांना कोर्टात तक्रार करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 2019 साली झालेल्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या राखीव जागेतून डॉक्टर जय सिद्धेश्वर हे निवडून आले. त्यांच्या जातीच्या दाखल्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मागील 5 वर्षापासून कोर्टात सदर प्रकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही निवडणुकीतील उमेदवारांच्या जात प्रवर्गावर अनेकांकडून आक्षेप घेण्याची शक्यता आहे. राखीव मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आणि घटनेतील तरतुदीविषयी माहिती घेतली असता अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. महसूल भवनात अर्ज स्वीकारण्याची सोय. सोलापूर तसेच माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सोय 7 रस्ता येथील महसूल भवनात केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर हे अर्ज स्वीकारणार आहेत. 12 एप्रिलपासून उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. माढा मतदारसंघासाठी माढ्यात निवडणूक कार्यालय सुरू करण्याची मागणी काहींनी केली. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले, सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय, SP तसेच CP कार्यालय आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ नियोजन करता येईल. इथे पुरेसे मनुष्यबळ आहे. प्रशासकीय दृष्ट्या सोलापूर हे सोयीचे ठिकाण आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.